पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार पल्लवीताई सुरसे यांना मतदारांचा विशेषतः महिला वर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मागील अनेक वर्षांपासून पल्लवीताईंनी केलेल्या जनसेवेची पावती म्हणून आज प्रभागातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी ठाकली आहे। आज काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी महिलांचा मोठा सहभाग आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। आमच्या हक्काची लोकप्रतिनिधी अशा भावना व्यक्त करत महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी घोषणाबाजीद्वारे व्यक्त केलाय। या रॅलीमुळे प्रभाग 16 मध्ये पल्लवीताई सुरसे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। पुणे महानगरपालिकेचे अगदी काही दिवस म्हणजे अगदी काही वेळच आता प्रचारासाठी राहिलेला आहे उरलेला आहे आणि उभाटा गटाकडनं आता भव्य एक प्रचार रॅली शक्ती प्रदर्शन करण्यात येते। आपल्यासोबत चारही उमेदवार आहे। आता काय सांगाल हे जे शक्ती प्रदर्शन ही प्रचार रॅली करत आहेत? आज एक 2-3 दिवसानंतर वोटिंग जे आहे सगळ्यांचं मतदान आहे आणि अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भरभरून मिळत आहे। अगदी यंग युवा जनरेशनसुद्धा आमच्यासोबत आहे। आपण या सगळ्या गर्दीवरून बघत असाल की यूथ आमच्यासोबत किती मोठ्या प्रमाणात आहे। यूथसोबत आमच्या ज्येष्ठ नागरिकसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे, महिला वर्गही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि जनतेचा हा कौल आहे। मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की हा जनतेचा निर्णय आणि जनतेचा कौल आहे, तर नक्कीच ज्यावेळेस जनता आमच्यासोबत आहे। ताई काय सांगाल या शक्ती प्रदर्शन? नक्कीच ताईंनी म्हटल्याप्रमाणे जनता आमच्यासोबत आहे। युवा, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला हे सर्वच आमच्यासोबत आहे। त्याचं हे जे आपण पाहत आहे एवढा मोठा मॉब जो आहे तर त्याचंच एक उदाहरण आहे आणि नक्कीच आमचा विजय होणार आहे। काय या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार देखील आहे, काय सांगाल तुम्ही या शक्ती प्रदर्शन? सर, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आलं तर आमचं शक्ती प्रदर्शन नाही, हे आमचे कार्यकर्ते आलेले आहेत। शक्ती प्रदर्शन करायचं आम्हाला 13 तारखेला सर, त्यावेळेस ह्याच्या 5 पट गर्दी असणार आहे। हे आज आमचे खासदार ओमराजे निंबाळकर येत आहेत आमच्या प्रचार रॅलीसाठी, म्हणून केवळ आमची एका दिवसात आणि ज्यांना ज्यांना मेसेज भेटला ते आलेली ही लोक आहेत। शिवसेना हा असा पक्ष, अशी संघटना आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ते तुम्हाला इथं समोर दिसून येतं आहे। बाकी पक्षाच्या लोकांना प्रचार रॅलीसाठी पैसे देऊन लोक बोलवावे लागतात, हे आमची ऊर्जेने आलेले लोक आहेत आणि हितच म्हणून तर म्हणतो हा आमचा जनतेचा पॅनल आहे। काय आज जे प्रचार रॅली आहे अवघे काही क्षणच उरलेले आहे प्रचारासाठी, या ठिकाणी आपल्यासोबत मोठा मॉब दिसते आहे। आम्ही नियोजनसुद्धा केलं नव्हतं या रॅलीचं। अचानकपणे तासाभरामध्ये आम्हाला कळलं ओमराजे आमच्याकडे येतात आहे। या कार्यकर्त्यांना आम्ही कधी 1 रुपयाचा पेट्रोल दिला नाही किंवा कुठला खर्च दिला नाही। उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते, सर्व माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आम्हाला सांगतायत की तुमचा पॅनलच निवडून येईल। आम्ही नाही, आम्ही त्यांना बघतो तुमचा आशीर्वाद द्या, मत द्या, परंतु सगळे आम्हाला चांगल्या म्हणजे एक मनातल्या भावनेने बोलतात आणि हीच आम्हाला अपेक्षा आहे लोकांकडनं। आमचा समोर आमच्या धनशक्ती आहे आणि आमची ही सगळी श्रमशक्ती आहे। श्रमातनं जनशक्तीतनं आम्ही पुढे चाललेलो आहे। नक्कीच आज उमेदवार सुरसेताई आहेत आणि हे सर्व जे आहे कुठेही पैसे देऊन आणलेले या ठिकाणी युवा किंवा नागरिक नाही आहे। हे धनशक्तीवर नाही नसून हे फक्त जनशक्ती आहे आणि हे लोकांचं उभाटा गटावर असणारं प्रेम, शिवसेनेवर असणारं प्रेम आज या ठिकाणी दिसते आहे। बघूया, आता बोलूया आपण ओमराजे निंबाळकर यांच्याशी थोड्या वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।